मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की अखेर राघव हा सिंधूसमोर त्याच्या खऱ्या प्रेमाची कबुली देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं राघव आणि विनायक सिंधूच्या घरी स्कूलमधील प्रोजेक्ट बनवण्यासाठी आलेले असतात। तर सिंधूने सर्वांसाठी पाणीपुरी बनवलेली असते। सावी म्हणत असते की बाबा, आपण चौघेजणांना पाणीपुरी खाण्याची स्पर्धा लावूयात ना। ते पाहून राघव म्हणत असतो, सिंधू, अजूनही काही गोष्टी बदलल्या नाहीयेत, कारण सिंधू आणि राघवसुद्धा अशीच स्पर्धा लावायचे। हा सर्व भूतकाळ आता दोघांनाही आठवत असतो। तेव्हा पाणीपुरी खाताने मध्येच सिंधूला मोठा ठसका लागतो। तेव्हा राघव तिच्या पाठीवरून हात फिरवत काळजी घेत असतो। तर सिंधू प्रेमानेच एकटक राघवकडे पाहू लागते। तेव्हा आता राघव ती स्पर्धा जिंकलेला असतो। सावी आणि विनायक बाबा इज द बेस्ट असं मोठ्यानेच ओरडत टाळ्या वाजवत असतात। तेव्हा सावी विचारते, आई, हे माझे बाबा आहेत, मग तुझे कोण झाले? तू यांना काय म्हणशील? तुझं आणि बाबांचं नातं काय आहे? तेव्हा ते ऐकून सिंधू राघव दोघांचीही बोलतीच बंद होते। आता दोघे लगेच विषय बदलतात। तर दुसरीकडे मधू मीटिंगसाठी ऑफिसमध्ये आलेली असते, परंतु मधूचं लक्ष मात्र सारखं तिच्या फोनकडेच असतं। राघव आणि विनायकचा काही कॉल मेसेज येतो की नाही, कारण दोघेही सिंधूच्या घरी गेले आहेत। म्हणून आता मधू खूप टेन्शनमध्ये आलेली असते। तिचं मीटिंगमध्ये अजिबात लक्ष नसतं। तेव्हा ती रिषभला म्हणत असते की मला वाटतं या फाईलमधील सगळं काही ठीक आहे, आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं। तेव्हा आता रिषभ धक्क्यानेच विचारतो, वहिनी, तू ही फाईल एवढ्या लवकर वाचलीस पण? तर मधू खोटं सांगते की हो, मी सर्व चेक केलं आहे। तर दुसरीकडे राघव, सिंधू, विनू आणि सावी हे चौघे मिळून प्रोजेक्ट बनवत असतात। तर इकडे रिषभ मधूवर भडकतो की एकदा इन्व्हेस्ट करण्याच्या अगोदर सगळी कंपनी बघून तरी घे, परंतु मधू मात्र काही एक ऐकायला तयार नसते, कारण तिला लवकर घरी जायचं असतं। तर इकडे प्रोजेक्टसुद्धा कंप्लीट झालेला असतो, परंतु सावी मात्र नाराज असते। राघव विचारतो, बाळा, तुला अचानक काय झालं? तर विनायक म्हणत असतो, बाबा, मला असं वाटतं प्रोजेक्ट पूर्ण झाला, आपण घरी जाणार ना, म्हणून कदाचित सावी नाराज झाली असेल। तर सावी म्हणते, हो बाबा। तेवढ्यात विनायकच्या फोनवर मधूचा फोन येतो। ती विचारते, प्रोजेक्ट कसा चालू आहे? तर विनायक सांगतो, प्रोजेक्ट ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे। मधू विनूला सांगते की मला घरी यायला थोडा उशीर होईल, तू लवकर घरी जा आणि जेवण करून झोपून घे। तर विनायक मधूला सांगतो, आई, मी तर जेवण केलं सुद्धा। डॉक्टर अंटीने ना पाणीपुरी कॉम्पिटिशन ठेवली होती, तुला माहिती आहे का? माझे बाबा जिंकले पण, आणि त्यांचं पोटसुद्धा पूर्ण भरलं आहे। तेव्हा ते ऐकून मधूला खूपच राग येत असतो। सिंधू राघव सोबत आहेत म्हणून मधूचा जळफळाट होत असतो। तर इकडे अचानक सावीची तब्येत बिघडते, तर ती राघवच्या कपड्यांवर उलटी करून देते। सिंधू म्हणत असते, आय एम सॉरी राघव। तेव्हा राघव म्हणतो, त्यात काय एवढं, सावी माझी मुलगी आहे ना। तेव्हा सावीसुद्धा राघवची माफी मागत म्हणत असते की बाबा, मी तुमचा टी शर्ट खराब करून टाकला। त्यावर राघव म्हणतो, सावी बाळा, अगं तू माझी मुलगी आहेस ना, मुलांना तर सगळं काही अलाउड असतं। तुला माहिती आहे का, विनूदादाने तर एकदा माझ्या अंगावर सुसू करून दिली होती। मुलं आपल्या आईबाबांच्या अंगावर सुसू, पॉटी, ओमेटिंग सगळं करू शकतात, त्यांना सगळं काही अलाउड असतं। ते ऐकून सावी, विनायक खूप हसू लागतात। तर दुसरीकडे रुक्मिणी काकू राजेश्रीला म्हणत असते की तुझा मुलगा सारखा त्या सिंधूच्या घरी जातो, त्याच्याकडे जरा लक्ष ठेव, त्याला समजाव, नाहीतर त्याचं आयुष्य पुन्हा एकदा बर्बाद होईल। तर राजेश्री खूपच घाबरते। तर इकडे सावी सिंधूला रिक्वेस्ट करत असते की बाबा, प्लीज आजची रात्र तुम्ही इथेच माझ्याजवळ थांबा ना, माझ्या फ्रेंड्सचे बाबा तर त्यांच्या जवळच राहतात, मग तुम्ही का नाही राहू शकत? तेव्हा विनायकसुद्धा म्हणत असतो, बाबा प्लीज आजच्या दिवस आपण इथेच सावीजवळ थांबूयात ना, सावीला आपली गरज आहे, मी माझ्या बहिणीला सोडून कुठेच जाणार नाही। तर आता राघवसुद्धा होकार देतो। तर सिंधू खुश होते। तर इकडे मधू राघवला फोन करत असते, परंतु नेटवर्क नसतं, म्हणून मधू वाऱ्याच्या वेगानेच आता घरी जाण्यास
जाण्यासाठी निघते. तर इकडे सिंधू राघवला म्हणत असते, हे तुम्ही काय केलंत? तुम्हाला चांगलंच माहिती आहे की तुमच्या बायकोच्या मनात आपल्याविषयी किती मोठा संशय दडला आहे ते. तरीही तुम्ही इथे माझ्या घरी थांबायला तयार झालात, याचा अर्थ काय समजायचा? तेव्हा राघव सांगत असतो, सिंधू, मला माझ्या मुलीजवळ थांबायचं होतं. तिला या परिस्थितीमध्ये सोडून मी नाही जाऊ शकत. शेवटी मी तिचा बाबा आहे ना, आणि अगोदरच सावीचं सगळं बालपण मी मिस केलं. तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. मग आता मी माझ्या मुलीची एवढी इच्छासुद्धा पूर्ण करू शकत नाही का? हे बघ सिंधू, मी इथे थांबल्याचा तुला एवढाच जर प्रॉब्लेम होत असेल ना, तर मी सावीला घेऊन माझ्या घरी जातो. त्यावर सिंधू म्हणते, नाही राघव, सावी कुठेच जाणार नाही आणि या परिस्थितीत तर बिलकुलच नाही. तर राघव सांगतो, मग मी पण माझ्या सावीला सोडून कुठेच जाणार नाही. तर सिंधू गप्प होते. तर इकडे राघव मधूला फोन करत असतो, परंतु मधूचा फोन मात्र बंद असतो. तेव्हा राघव मधूला मेसेज टाकतो की सावीची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे मी आणि विनायक आजच्या रात्री इथेच थांबणार आहोत. तर इकडे विनायक आणि सावी खूप मजा करत असतात. तेव्हा सावी म्हणत असते की बाबा, मला तुमच्या कुशीत झोपायचं आहे. तर राघव म्हणत असतो, बाळा, माझा शर्ट खराब आहे ना, आणि चेंज करण्यासाठी माझ्याकडे दुसरा शर्टसुद्धा नाही. तेव्हा सिंधू म्हणत असते, राघव, तो शर्ट माझ्याकडे द्या, मी धुवून देते. तर राघवला मोठा धक्का बसतो. सावी म्हणते, बाबा द्या ना आईकडे तो शर्ट. तर राघव लगेच शर्ट काढून सिंधूकडे देतो. तर राघवला बनियनवर पाहून सिंधू लाजतच एकटक राघवकडे पाहत असते. त्यानंतर राघव सावी आणि विनायकला झोपी लावत असतो आणि मस्त अंगाई गीत गात असतो. ते पाहून सिंधू खुश होते. काही वेळातच आता दोघे पण झोपी जातात. सिंधूची फॅमिली कंप्लीट झालेली असते आणि असा सिंधूला भास होताच तिच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात. तर इकडे मधू खूप फास्ट गाडी चालवत असते. रिषभ म्हणत असतो, वहिनी प्लीज थोडं हळू चालव. त्यानंतर मधू घरी येते आणि राजश्रीला विचारते की राघव आणि विनू घरी आले का? तर राजश्री सांगते, नाही बाळा, आम्ही सर्वजण त्यांचीच तर वाट पाहत होतो. तेव्हा मधू तिचा फोन चेक करते. तर राघवचा मेसेज आलेला पाहून मधूच्या पायाखालची जमीनच हादरते की राघव आजच्या रात्री सिंधूच्या घरीच थांबणार. तेव्हा मधू लगेच सिंधूच्या घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे राघवसुद्धा झोपलेला असतो. सिंधू प्रेमानेच राघवकडे पाहत असते. त्याच वेळेला राघव सिंधूचा पदर पकडत तिला स्वतःच्या जवळ खेचून घेतो. तेव्हा सिंधू विचारत असते, राघव, तुम्ही हे काय करत आहात? तेव्हा राघव सिंधूचा हात हातात घेत म्हणतो, तेच जे आपल्या दोघांचीही करण्याची इच्छा आहे. सिंधू विचारते, राघव, तुम्ही हे काय बोलत आहात? राघव म्हणतो, तेच जे या अगोदर मी बोलायला हवं होतं. सिंधू, आपण दोघे एकमेकांसाठीच बनलो आहोत, मग एकमेकांच्या सोबत का नाही आहे? म्हणून तो सिंधूच्या हाताचा किस घेत असतो. तेव्हा सिंधू विचारते, पण मधूचं काय? राघव सांगतो, ती सगळं काही स्वीकारेल, पण त्या अगोदर आपल्याला याचा स्वीकार करायला हवा की तूच माझं खरं प्रेम आहेस आणि नेहमी तूच राहशील. म्हणून आता राघव सिंधू रोमांस करत एकमेकांचा किस घेत असतात. एकमेकांच्या अगदी जवळ मिठीत आलेले असतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.